नमस्कार, साधुराव रेसिपीजमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खमंग ढोकळा, ते पण विनो न वापरता कसा फुलतो ते। त्यासाठी मी इथं बेसन घेतलेलं आहे 1.5 माप, या मापाने मी 1.5 माप घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये काय टाकायचं आहे ते बघणार आहोत। त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। याच्यामध्ये आपण साहित्य टाकून घेऊया। 2 चमच मी याच्यामध्ये साखर टाकून घेते। साखर घालून घेतली। आता याच्यामध्ये 2 चमच तेल टाकून घेतलं मी बघा, आणि अजून एक पण टाकते। 3 चमच मी याच्यामध्ये तेल घालून घेते। तेलाने आणि साखरेने छान असा स्पंजी होतो ढोकळा। ही अद्रक आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घालून घेऊया याच्यामध्ये। आता आपला हे खमंग ढोकळा आहे म्हणून याच्यामध्ये मी हे थोडे लसणाचे काप, तिखा आणि जिरं याच्यामध्ये टाकून घेणार आहे। आपण मिक्स करून घेऊया। पूर्ण आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि ढोकळ्याला बेसन तुम्हाला इथं बारीकच वापरायचं आहे, त्यामुळे ढोकळा छान होतो। आता हे मिक्स करून घेतलं मी। चवीपुरतं याच्यामध्ये आता मीठ टाकून घेऊया। इथं पिवळा रंग वापरलेला आहे, तुम्ही हळद पण टाकू शकता। आणि तुम्हाला जर याच्यामध्ये लसण आवडत नसेल तर तुम्ही नका टाकू। आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया आणि याला मिक्स करूया। पाणी आपल्याला थोडं थोडं करूनच टाकायचं आहे याच्यामध्ये आणि मिक्स करायचं आहे। आणि याला असं फेटायचं आपल्याला। आता याच्यामध्ये आपण हे महत्त्वाचं म्हणजे थोडा रवा टाकून घेणार आहोत। मी 2 चमच रवा घालून घेते याच्यामध्ये। रव्यामुळे आपल्या ढोकळ्याला मदत होते फुलायला। आणि आता याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे मी। पुन्हा एकदा आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण आपल्याला एवढं पातळ ठेवायचं आहे। आता बस याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं नाही आणि पाणी लागतच घालायचं आहे। आता आपण गॅसवर पाणी गरम करायला ठेवूया। आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला गरम होऊ द्यायचं। नंतरच आपल्याला याच्यामध्ये ढोकळा ठेवायचा आहे। पाणी गरम होईपर्यंत आपण एका ताटाला तेल लावून घेऊया। तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता। मी आता या ताटाला तेल लावून घेते पूर्णपणे। आपण याच्यामध्ये फुलण्यासाठी काय वापरणार आहोत ते बघणार आहोत। आता याच्यामध्ये मी हे खायचा सोडा घेतलेला आहे, ते याच्यात अर्धा चमच टाकून घेऊया। त्याला बेकिंग सोडा पण म्हणतात। आणि आता आपण इथं बेकिंग पावडर वापरणार आहोत। आता इथं बेकिंग पावडर टाकणार आहोत अर्धा चमच। आपण याच्यावर विनेगर घालून घेऊया। 2 चमच मी याच्यामध्ये विनेगर टाकून घेते। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही याच्यामध्ये लिंबू पण वापरू शकता। आणि आता आपल्याला इथं असं लवकर याला फेटून घ्यायचं आहे। बघा, मस्त असं फुललेलं आहे बेसन आपलं। एकसारखं असं फिरून घ्यायचं आहे। आणि आता आपण हे ताटामध्ये लगेच टाकून घेऊया। आपल्या पाण्याला पण उकळी आलेली आहे। याच्यामध्ये मी एक रिंग टाकून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये मी ताट ठेवून घेते। सावकाश ठेवून घ्यायचं आपल्याला आणि याच्यावर झाकून घेणार आहोत। आपल्याला हे 40 मिनिट याला असं झाकून ठेवायचं आहे आणि गॅस मोठा करून घ्यायचा। या ढोकळा आपला फुगलेला आहे का तो बघा, मस्त असा फुलला आहे। 40 मिनिट झालेले आहे। तसं बघूया, आपल्याला एक चाकू घ्यायचा आणि याच्यामध्ये असं टाकून बघायचा। बघा, असा क्लीन निघलेला आहे, त्यामुळे आपल्याला समजून जाईल की आपला ढोकळा हा मस्त शिजलेला आहे। खाली घेऊन आपल्याला याचे काठ मोकळे करून घ्यायचे आहे। बघा, आधीच झालेले आहे, कारण तर हा मस्त शिजला की काठ मोकळे करतो। समजून घ्यायचं आपण आपला ढोकळा हा तयार आहे। याच्यावर आपण तडका टाकून घेऊया। तडक्यामध्ये मी तिखा, जिरं टाकून घेतला आणि आता आपल्याला याच्यावर टाकून घ्यायचं आहे। जर तुम्हाला साखरेचा तडका तयार करायचा असेल तर तुम्ही तडका तयार करते वेळेस साखर घालायची आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं। पण मला काही आवडत नाही म्हणून मी टाकलेलं नाही। आणि पूर्ण याच्यामध्ये आपण आता हे तेल टाकून घेतलेलं आहे। थोडी कोथिंबीर टाकून घेऊया। तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला एक लाईक करा। पण इथं कट करून घेऊया। पहिला भाग मी हे कापलेला होता, आता हे पुन्हा आपण असं
कापून घेऊया. आता याला असं गोल फिरवून पुन्हा आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे. विनो न वापरता मस्त असा फुललेला आहे. बघू शकता तुम्ही. करून बघा आणि मला कमेंट करून कळवा कसा बनला तो. आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. खाण्यासाठी तयार आहे ढोकळा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कळवा. चिंचेची चटणी घालून घेऊया. तुम्ही टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा मग चिंचेच्या चटणीसोबत. आता याच्यावर थोडी शेव घालून घेऊया. दिसायला किती छान दिसत आहे बघा. मुलं पण आवडीनं खातील. आणि आता आपण याच्यावर मिरची ठेवून घेऊया. तयार आहे आपला ढोकळा. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा मी अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन येईल. धन्यवाद.